पुढची बातमी पाहूयात। एक सविस्तर बातमी। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट जवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। ट्रक टर्मिनलमध्ये लागलेल्या आगीमध्ये 8 ते 10 गाड्या जळून खाक झाल्या। तब्बल 3 तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। रात्री 8च्या सुमारास ही आग लागली होती आणि आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। आगीची काही दृश्य समोर आली आहेत। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट जवळ ही भीषण आग लागली आहे। आगीमध्ये 8 ते 10 गाड्या या जळून संपूर्णपणे खाक झाल्यात। ट्रक टर्मिनलमध्ये ही आग लागली। 3 तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। काल रात्री 8च्या सुमारास ही आग लागली होती। आगीची ही काही दृश्य समोर येत आहेत। आगीमध्ये 8 ते 10 गाड्या जळून खाक झालेल्या आहेत। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट जवळ ही भीषण आग लागली। एपीएमसी मार्केटच्या ट्रक टर्मिनलमध्ये ही आग लागली होती। 8 ते 10 गाड्या या आगीमध्ये जळून खाक झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर 3 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले। साधारण काल रात्री 8च्या सुमारास ही आग लागली होती। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते। मात्र 8 ते 10 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय, संपूर्णपणे जळून खाक झालेत। क्या हुआ आपको गाड़ी? हम जम्मू कश्मीर से हम तो यहाँ फ्रूट भर के आए थे। हमने पार्किंग में गाड़ी यहाँ लगाई, हम खाना खा के सो गए। इस वक्त 1 बज गया, करीबन 11 बजे के टाइम आग लगी। मैं सोया हुआ था, मैं जागा। मैंने देखा सब गाड़ी वाले भाग रहे थे। हम 2 गाड़ी फंस गई, जम्मू कश्मीर की 2 गाड़ियाँ फंस गई। आग यहाँ क्रेडो से शुरू हुई, फायर सर्विस भी पहुँची, पुलिस भी पहुँची यहाँ पे, ठीक है। वो यहाँ से क्रेड बुझा रहे हैं यहाँ से। तो मैं यहाँ दौड़ के बेनती की कि हम 2 भाई हैं, वहाँ से गाड़ी ले आओ। तो वहाँ से अगर मेरी गाड़ी कंट्रोल कर लेते, आग मेरी गाड़ी की तरफ नहीं जाती थी, पर मेरी यहाँ किसी ने नहीं सुनी। वो आग के करीब जाने से डर रहे थे। दूर से पाइप पकड़ी, मैंने कहा मुझे दे दो, मैं जाके बुझा दूँ। तो किसी ने नहीं सुनी। अब मेरी दोनों गाड़ी जल गई। कौन सी गाड़ी है? मेरी अशोक लेलैंड की 2 कैंटर थी, पहला चक्कर गाड़ी का। उसमें कुछ सामान था या? सामान कुछ। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून कोयना धरणातून 2100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पाणी पातळी वाढल्यानं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। दरम्यान गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून रामकुंड परिसरातले मंदिर हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे। मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। नदी नाल्यांना पूर आलाय, तर सूर्या प्रकल्पातील धामणी धरण हे 84% भरलंय। धरणाचे 5 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील 3 बत्ती बाजारपेठ परिसरात पाणी साचलं। पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या दुकानात देखील पाणी शिरलं आणि दरम्यान घटनास्थळी आपत्ती विभागाची टीम दाखल झाली आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडी शहरातील नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। वाशिमसह रिसोड, मालेगाव तसंच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला। पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान सलग पाऊस पडल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 75% क्षमतेनं भरलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे। दरम्यान धरणाच्या सांडव्यातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, रतनगड यासह विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला। त्यामुळे दरड कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागानं पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातली आहे। तरीही या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं धबधब्यावरील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते।
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे परिसरातील धबधबे कोसळू लागलेत. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यांवर मोठी गर्दी केल्याचं दिसून येते. पुण्यामध्ये विजेचे 2 खांब पडल्यानं अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. ऑटो रिक्षावर हे खांब पडले. सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट धोकादायक बनलाय. रघुवीर घाटातील मुख्य मार्गालगत भूस्खलन झालंय. अर्धा रस्ता खचून दरीत कोसळला आणि त्यामुळे सातारा जिल्ह्यातील 25 ते 30 गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जाते. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना मुंबईतील सर्वच गणेश मंडळांची लगबग पाहायला मिळते. खेतवाडीतील बारवी गल्ली आणि खेतवाडीचा गणराया या गणेशोत्सव मंडळात गणरायाचं पाद्यपूजन करण्यात आलं.